नागपुर में भाजपा नेता पंकज भोयर ने अमरावती महानगर पालिका चुनाव पर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि अमरावती में भाजपा एक बार फिर नंबर 1 पार्टी बनकर उभरी है और पालक मंत्री तथा राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में यह जीत मिली है। महापौर पद पर भाजपा का ही उम्मीदवार बैठेगा, यह तय है। भोयर ने स्पष्ट किया कि स्थानीय चुनाव में मतभेद स्वाभाविक है, जिन्हें शीर्ष नेतृत्व सुलझाता है। अमरावती में युति निधि वितरण और मुंबई चुनाव को लेकर जनता ने महायुति पर भरोसा जताया है। गौर से सुनिए क्या कहना है सत्ता परिवर्तन को लेकर भाजपा नेता पंकज भोयर का। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी अमरावतीतले आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। तिथले पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार्टीने तिथली निवडणूक लढविलेली होती। आता महायुतीचे सर्व घटक एकत्र बसल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल। रवी राणांच्या भूमिकेला घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। ज्या पद्धतीने त्यांनी भाजपला तिथं उघड आव्हान दिलं होतं, त्यानंतर नाराजी आहे, त्यांना सोबत घेणार का आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करणार? ह्या निवडणुका स्थानिक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी लढले जातात आणि स्वाभाविकच प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक असतो। अशा वेळेस आपला पक्ष असो किंवा घटक पक्ष असो यांच्यामध्ये काही ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतात, परंतु वरचं नेतृत्व याच्यामध्ये मध्यस्थी करतं आणि एक चांगला मार्ग त्या ठिकाणी निघत असतो। एकीकडे राणा आहेत तर दुसरीकडे खोडके देखील आहेत, म्हणजे राष्ट्रवादी देखील आहे। दोघांची समजूत घालणार, काय चर्चा करणार, कसं करणार? ह्या संदर्भात पक्षातले वरिष्ठ नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले महसूल मंत्री आणि अमरावतीचे स्थानिक पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील। नेमकं कधीपर्यंत चर्चा होईल, निर्णय येण्याची शक्यता आहे? 1 दिवसात, 2 दिवस, काही टाइम लिमिट? कारण लवकरात लवकर करा। आता कालच निकाल झालेला आहे। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे जल्लोषाच्या मूडमध्ये सध्या आहेत आणि त्या ठिकाणी नेते मंडळी कामाला लागलेली आहे। लवकरच सर्व महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकत्रित बैठक होऊन त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेण्यात येईल। कुठेतरी युती हे शेवटच्या टप्प्यात जी आहे ती तुटली, त्यामुळे जर ती पहिलेच नाकारली असती तर भाजपला आणखी जास्त यश चांगलं मिळालं असतं, फटका बसला भाजपला। अनेक निर्णय हे निवडणुकीच्या वेळेस परिस्थिती पाहून घेण्यात येतात। तिथली परिस्थिती, यावेळेसची परिस्थिती बघून तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला, परंतु एकंदरीतच तिथच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती आज इतकं मोठं यश अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे।